जे पदयात्री करूया, जे साई भक्त येतात त्यांच्याशी घाणेरडं वक्तव्य करतात, अश्लील भाषा वापरतात. 70 वर्षाचा माणूस रांगेमध्ये उभा आहे, ती लोक टाकल्या बिकल्या बोलतात. ही काय भाषा झाली? संस्थांची कर्मचाऱ्यांची बोलण्याची भाषा अत्यंत अश्लील आहे. संस्थांना हात जोडून विनंती आहे, एक तर कर्मचाऱ्यांना समज द्यावी किंवा लाऊड काउंटर बंद करावे. लाऊड काउंटरला एवढी गर्दी झालेली आहे, एकच काउंटरला तरी ओपन केलाय. बोलतात स्टॉक नाही तर तुम्ही 3 काउंटर ओपन करा ना आणि लाडू संपवा ना. आणि लोक जे पदयात्री करूया, जे साई भक्त येतात त्यांच्याशी घाणेरडं वक्तव्य करतात, अश्लील भाषा वापरतात. 70 वर्षाचा माणूस रांगेमध्ये उभा आहे, ती लोक टाकल्या बिकल्या बोलतात. ही काय भाषा झाली? हे संस्थानाचे काय एम्प्लॉई असं करणार काय? म्हणजे काही अधिकार दिले त्या लोकांना अश्लील भाषेत बोलायचं, टाकल्या बोलायच्या, तुझ्या डोक्यावर केस नाही असं बोलायचं. त्याच्या आधी पण एकाला शिव्या. नमस्कार, साईराम. आम्ही तासन तास लाईनीत उभं राहून आम्हाला लाडू कसा भेटत नाही. जे मध्ये घुसखोरी करतात किंवा मध्ये येऊन लाडू घेतात. आम्ही मैल चालत येऊन फक्त बाबांचा प्रसाद भेटावा यासाठी आम्ही हे करतो. पण काय असतं, मध्येच येऊन गावकरीच म्हणणार नाही, पण इतर कोणी असो काही असो ते लाडू काउंटर घेऊन जातात. संस्थांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की एक तर लाडू काउंटर वाढवा किंवा लाडू प्रसाद देणं बंद करा. तुम्ही इथे किती वेळापासून होते? आम्ही मागील दोन तासापासून उभे आहेत, तरी आम्हाला अजून लाडू भेटलेले नाहीये. आणि त्यांची बोलण्याची भाषा कशी आहे? संस्थांची कर्मचाऱ्यांची बोलण्याची भाषा अत्यंत अश्लील आहे. आता काही वेळापूर्वी इथं काय घडलं तुम्हाला काही सांगता येईल? कारण आता आम्ही लाईनीत उभे असताना धक्काबुक्की करून लोकांनी लाडू प्रसाद घेतला. आम्ही मागाशी 2 तासापासून उभे आहेत, तरी आम्हाला प्रसाद भेटलेला नाही. आता एक भक्त होता, तो म्हणत होता की लाडू काउंटरवाले जे आहेत ते टपिया वगैरे म्हणतात. हो, अश्लील भाषा वापरत आहेत. संस्थांना हात जोडून विनंती आहे, एक तर कर्मचाऱ्यांना समज द्यावी किंवा लाडू काउंटर बंद करावे किंवा लाडू काउंटर वाढवावे, ही कळकळीची विनंती आहे. तुमचं नाव काय? कुठून आलं? मी संभाजीनगरहून आलोय. माझं नाव मदन घरडे आहे.